खरं तर गोलंदाजाचं कौतुक करावं लागणार आहे. प्रत्येक बॉल वेगळ्या व्हेरिएशनवरती आहे. प्रत्येक बॉल अचूक टप्प्यावरती टाकला जातो. अचूक टप्पा भेदक मारा इथे गोलंदाज बाप्पू यांच्या मार्फत तुम्ही पाहताय. इथे हा बॉल देखील खूप चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला भेटते. एक धाव कंप्लीट केले. क्षेत्ररक्षण इथे फंबल झालेले आहेत. दुसरी धाव तिसरी धाव होईल का आणि इथे अडवलाय. 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. चौथ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. आताच्या ह्या 3 धावा आणि या 3 वरती 20 या आकड्यावरती 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर खरं तर इथे गोलंदाजी करणाऱ्या टीमचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये तुम्ही जर पाहिलं अगदी 8 धावसंख्या, दुसऱ्या षटकामध्ये 1 षटकार आला, परंतु तदनंतर मात्र 5 धावा आणि 1 विकेट या दुसऱ्या षटकामध्ये आले तुम्ही निश्चितच पाहताय. असं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटच्या 18 बॉलचा खेळ आता मैदानामध्ये बाकी तुम्ही निश्चितच पाहताय. खरं तर आजचं मैदान थोडंसं नाराज पाहायला भेटतंय, कारण प्रत्येक जण इथे सुशांत चौधरी यांची बॅटिंग पाहण्यासाठी आले होते, परंतु जसं शेवटच्या 18 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. षटक क्रमांक 3 करण्यासाठी आता नवीन गोलंदाज पण एकदम पाहताय अगदी पम्मू यांनी जर दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं तर 101 रुपये अक्षय धनावडे यांच्याकडून या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. गोलंदाज अजित, सांघिक दुसरं वैयक्तिक तिसरं षटक, वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक या ठिकाणी अजित यांचा. षटकामधला पहिला बॉल इथे फटका फसलेला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि पुन्हा एकदा मिसफिल्डिंग. खरं तर अजित यांची गोलंदाजी सुरेख आहे, परंतु इथे काय होत आहे, 1 नाही 2 नाही 3 नाही तर 4. मला वाटतंय इथे फलंदाजाने तरी खिशामध्ये लिंबू ठेवल्यात, नाहीतर जे संघ मालक आहेत त्यांनी तरी मैदानामध्ये लिंबू मिरच्या आणल्यात. इथे क्षेत्ररक्षक चेंडू अडवत नव्हता, चेंडू बोलवता क्षेत्ररक्षकाला मला अडव मला अडव मला अडव. चौकार गेलेला आहे. या चौकारानंतर टीमची धावसंख्या 24 आकड्यावरती. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये तुम्ही पाहता अजित दानावडे यांचं. स्ट्राईक वरती शंकर. इथे खरं तर झेल सुटले, इथे कॅच पकडणं गरजेचं होतं. मैदानामध्ये दरम्यानचा पुढचा बॉल अजित यांचा. आज दत्तात्रय धोंडे यांनी काय बॅटिंग केले. खरं तर खास काल लॅम्बोर्गिनी गाडीमधून ते गावावरून मुंबईला आले आणि तदनंतर मात्र AC गाडीमधून आले, त्यामुळे AC सारखे अगदी कूलर बॅटिंग करत आहेत. पुढचा बॉल ऑटो बॉलिंग. इथे अजून एक डॉट बॉल. खराब फलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटे. चांगली गोलंदाजी अजित यांच्या मार्फत. खरं तर अनिकेत दोंडे सोन्या यांच्या नेटमध्ये रात्रभर त्यांची प्रॅक्टिस चालू होती आणि कुठेतरी अनिकेत दोंडे यांची टिप्स, सुशांत चौधरी यांची बॅटिंग टिप्स आज कुठेतरी रंग आलेली तुम्ही पाहताय. षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल. हा चेंडू देखील चांगला इथे टाकलाय. अजून एक डॉट बॉल येतोय, अजून एक बिंदी घेत आणि आलेल्या डॉट बॉल नंतर टीमची धावसंख्या 24 वरती. आजच्या दिवसामध्ये दत्ता धोंडे असतील, मग महाराष्ट्र पोलीस सुनील बापू धोंडे असतील, तेजस धोंडे असतील, यांनी खूप चांगली बॅटिंग केली तुम्ही जरूर पाहिलेले आहे. खरं तर शेखर धोंडे काय बॅटिंग केली शेखर यांनी, त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. आणि तुम्ही पाहताय खास ज्यांना BMW गाडी पुण्यामध्ये आणायला पाठवली होती ते अनिकेत धोंडे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. इथे फटका फसलेला आहे आणि इथे काय मैदानामध्ये चाललंय. खरं तर इथं फक्त गोलंदाज आणि बॅट्समनच खेळतात की काय, कारण जे क्षेत्ररक्षकाचं काम असतं ते क्षेत्ररक्षक करत नाहीयेत. बॉल वरती गेलाय, क्षेत्ररक्षक गोलंदाजाकडे बघतोय. खरं तर बारक्याने जर कॅच पकडले असते सुनील बापू धोंडे यांनी 1001 रुपये दिले असते, परंतु बाजूला सुशांत सांगतोय बापू लंगडा घोड्यावरती पैसे लावतोय. बापू नक्की समजायचं काय. जवळ मैदानामध्ये षटक क्रमांक 3 चालू आहे. चेंडू झाले 4. मैदानामध्ये धावसंख्या 25 या आकड्यावरती स्थिर. या षटकामधला चेंडू क्रमांक 5. गोलंदाज अजित दानावडे निघतील. स्ट्राईक वरती आहे तिथे तेजस धोंडे पप्पू. हे बॅटल पाहण्यासारखं आपल्याला पाहायला भेटेल. एक गुरुदत्त क्रिकेट क्लब धोंडेवाडी टीम मधला अष्टपैलू उत्कृष्ट खेळाडू कॅप्टन कुल अजित तर स्ट्राईक वरती आहे. खऱ्या अर्थाने दशम इंद केसरी बकासूर म्हणून ज्याची ओळख आहे तेजस धोंडे. कारण जेव्हा जेव्हा रायरोशी प्रीमियर लीग झाले तेव्हा तेव्हा प्रथम क्रमांक ह्या तेजस धोंडे यांनी नेलेला आहे. आणि निश्चितच गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्या खेळाडूचं नाव आहे तो स्ट्राईक वरती तेजस. षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल अजित यांचा. सामना करतील पप्पू. इथे हा चेंडू देखील तुम्ही पाहताय सुरेखरित्या हाताळलेला आहे. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न क्षेत्ररक्षण खूप सुरेख केलाय. धावचीची संधी मैदानामध्ये आणि इथे 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. परंतु क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. लहान खेळाडू आहेत. खरं तर धोंडेवाडी प्रीमियर लीग कशासाठी ठेवले, जे लहान लहान आमचे खेळाडू आहेत त्यांना या ठिकाणी कुठेतरी हक्काचं व्यासपीठ भेटावं त्यासाठी हे सर्व आहे. खरं तर इथे अनिकेत संपत धोंडे जे आहेत कुठल्याच टीममध्ये नाहीत, परंतु जे खेळाडूंसाठी चिक्की आणली
ते मला वाटतं अर्ध पोतं तर त्यांनीच खाली केले. षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल. इथे हा चेंडू तुम्ही पाहू शकता, डावेच्या बाहेरचा चेंडू आहे, त्या अतिरिक्त स्वरूपाची धाव. इथे तेजसला थांबून खेळणं खूप महत्वाचं आहे. तेजसला देखील माहिती आहे आणि खरं तर बडे मॅच का बडा सरपंच म्हणून या खेळाडूची ओळख आहे. परंतु दुसरीकडे तुम्ही पाहताय अगदी द्वारलीकरणाचा हरण्या कसा आहे, म्हणजे डायरेक्ट थार गाडी, तसा अजित दानवडे या ठिकाणी गोलंदाजी करत आहे. षटकामधला शेवटचा एक बॉल मैदानामध्ये बाकी, तिसरं षटक प्रगतीपथावर असताना. इथे हा फटका चांगला आहे. नो मॅच लँड मध्ये चेंडू अगदी मिडल ऑफ द बॅट खेळून काढलाय, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार, 4 रन. इथे आता चौकाराचा चेंडू तुम्ही पाहताय. 4 धावेनंतर टीमची धावसंख्या 32. 32 या आकड्यावरती 18 बॉलचा खेळ संपलाय. 32 धावेंवरती धावफलक. खरं तर जसे जसे डॉट बॉल पडवते तसं फलंदाजाचा दबाव वाढत होता, परंतु तदनंतर मात्र इथे तेजसच्या बॅटमधून चौकार आला. ते जास्तीत जास्त स्ट्राईक तेजसने खेळणं खूप गरजेचं आहे. शेवटच्या 12 बॉलचा खेळ आता मैदानामध्ये बाकी असेल. त्याचबरोबर सरसोई गावच्या एक आदर्श व्यक्तिमत्व ज्यांचं आमच्या प्रत्येक स्पर्धेला सहकार्य सन्माननीय लारा दादा त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अतिशय गोडसं व्यक्तिमत्व आहे आणि खरं तर जीवाला जीव लावणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्याचबरोबर आमचे रेंडी मुराचे एक उत्कृष्ट ज्यांनी APPL गाजवली, शिवम पार्टे या ठिकाणी आले. शिवम जे या व्यासपीठावरती त्यांचा शुभ सन्मान आमच्या प्रीमियर लीगच्या वतीनं होईल. त्याचबरोबर जावली तालुक्यातले आंबेघर गावचे एक उत्कृष्ट फलंदाज आमचे मित्र राज शेलार, त्यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं. राज शेलार तुमचं देखील हार्दिक स्वागत. दोघांना विनंती व्यासपीठावरती यायचे. त्याचबरोबर सन्माननीय लारा दादा त्यांना देखील विनंती, आपण देखील व्यासपीठावरती यायचे. गोलंदाजी एनवरती षटक क्रमांक हाताळण्यासाठी 4थं गोलंदाज आदित्य धनावडे आले. खरं तर आदित्य अनिल धनावडे यांनी मागील षटकामध्ये तुम्ही पाहिलं असेल अगदी उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. अद्वित 11 या टीमच्या विरुद्ध घेत असताना 6 बॉलमध्ये फक्त 4 धावा त्यांनी निश्चितच गोलंदाजीच्या मार्फत दिल्या होत्या. आणि ते उत्कृष्ट खेळाडू या ठिकाणी तुम्ही पाहता अगदी गोलंदाजी एनवरती आलेत. षटक क्रमांक सांघिक 4थं वैयक्तिक, सांघिक 3रं, 4थं वैयक्तिक पहिलं आदित्य धनावडे. पाहायचं आपल्या टीमसाठी काय करते. गोलंदाजी एनवरती आदित्य आहेत. स्ट्राईकवरती बॅट्समन तुम्ही पाहताय शंकर. हा चेंडू या ठिकाणी तुम्ही पाहता अगदी सुरेखरित्या हाताळलेला आहे. त्यावरती एक धाव घेतलेले आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे प्रशांतच्या मार्फत होत आहे आणि एका बॉलवरती 1 रन आले. त्यानंतर मात्र टीमची धावसंख्या 33 या आकड्यावरती धावफलक आलेला आहे. या ठिकाणी व्यासपीठावरती शुभम पार्टे यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. शुभम पार्टे यांना विनंती व्यासपीठावरती यायचे. महाराष्ट्र पोलीस सुनील बापू धोंडे यांचं शुभ हस्ते आपण शुभम पार्टे, त्याचबरोबर आमच्या आंबेघरचे राज शेलार, जावली तालुक्यातले राज शेलार, त्यांचा देखील या ठिकाणी आपण शुभ सन्मान करतो. दोन्ही या शुभम ये वर व्यासपीठावरती. शुभम आणि राज यांना विनंती वरती स्टेजवरती यायचे. षटक क्रमांक इथे मैदानामध्ये चालू आहे. चौथ्या षटकामधल्या पहिल्या बॉलवरती एक सिंगल आलेला आहे आदित्य विरुद्ध तुम्ही पाहता स्ट्राईक वरती तेजस धोंडे पप्पू. या शुभम या पुढे. मी सुनील बापू धोंडे यांना विनंती करतो त्यांचे शुभ हस्ते शुभम पार्टे यांच्यासाठी काय आपण शुभ सन्मान करूयात. APPL जे झालं ते APPL मध्ये उत्कृष्ट कॅचेस खरं तर शुभमने पकडल्या. 10 कॅचेस पकडल्या, 10च्या 10 कॅचेस पकडल्या आहेत. त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान. त्याचबरोबर राज शेलार यांचा देखील या ठिकाणी आम्ही शुभ सन्मान करणार आहोत. ऋतिक या पटकन व्यासपीठावरती. राज शेलार त्यांना देखील विनंती आपल्या शुभ सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. सवयत मैदानामध्ये षटक क्रमांक इथे चालू आहे. 4थं आणि 4थ्या षटकामधला दरम्यानचा 3रा चेंडू गोलंदाज निघाले आहेत. इथे हा चेंडू अतिशय अफलातून इथे कौतुक करावं लागेल. जो खेळाडू इन्फॉर्म आहे त्या खेळाडूला रोखून धरण्याचं काम खरं तर या स्पर्धेनंतर
बरेचसे चांगले गोलंदाज या ठिकाणी लयाला येत असतात, नंतर चांगली कामगिरी करत असतात. त्यापैकी एक गोलंदाज या ठिकाणी तुम्ही पाहता अगदी आपण व्यासपीठावरती आमच्या जावली तालुक्यातल्या आंबेकर गावचे राज शिलार यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केलेला आहे. त्याचबरोबर प्रेम कुठे आहेत? आमच्या एपी बॉयचे एक उत्कृष्ट फोटो एडिटर, म्हणजे एपी बॉयचे प्रत्येक पोस्ट त्यांच्या मार्फत असे ते नो लुकिंग शॉट, अतिशय दर्जेदार फटका दर्जेदार खेळाडूच्या मार्फत हे रास्ते चेके चेंडू गेलाय सीमा रेषा पार छेरान. तेज या ठिकाणी व्यासपीठावरती प्रेमचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान होणार आहे. प्रेम आपण व्यासपीठावरती या प्रेम आहे. जो मैदानामध्ये टीमची धावसंख्या 41 आकड्यावरती चौथ्या बॉलवरती आलेला षटकार. षटकातले अजून काही चेंडू शिल्लक तुम्ही पाहताय. चौथं षटक प्रगतीवर असताना एकीकडे एका हाती किल्ला तेजस करत बॅटिंग करत असताना, परंतु दुसरीकडे टीमची गळती चालू आहे. दुसरीकडून टीमकडून चांगला सपोर्ट त्याला पाहायला भेटत नाही. आलेला हा एक षटकार तुम्ही पाहताय आणि या षटकानंतर टीमची धावसंख्या 41 आकड्यावरती. चला मैदानामध्ये विनंती आहे, मॅच बॉल लवकरात लवकर मैदानामध्ये द्या. या ठिकाणी आदित्य दानवडे यांनी जर तेजसचं विकेट घेतली तर सूरज दोंडे यांच्याकडून तुम्ही पाहताय अर्धा किलो खिचडी आजच्या उपवासासाठी आदित्य यांना आहे. या षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल आदित्य यांचा. गतीमध्ये परिवर्तन, परंतु पुन्हा एकदा अगदी तुम्ही पाहताय चेंडू हा देखील दिलाय तारामंडल पार गाड्यांच्या दिशेने फेकून दिलाय. अजून एक षटकार आणि या षटकानंतर टीमची धावसंख्या तुम्ही पाहताय अगदी 47 आकड्यावरती आल्या. 47 धावा दाफलकावरती आलेल्या आहेत. या षटकामधला अजून एक शेवटचा बॉल अजूनही बाकी असेल. खरं तर कुठेतरी चांगलं षटक हे होत होतं, परंतु तदनंतर मात्र आदित्यवरती देखील आता तेजस बरसलेले आहेत आणि तेजसच्या बॅटमधून आलेला हा षटकानंतर टीमची धावसंख्या 47 वरती. शेवटचा एक बॉल या चौथ्या षटकामधला आता मैदानामध्ये बाकी आहे. जाऊयात मैदानामध्ये. षटक क्रमांक इथे चालू असताना अगदी सेकंड लास्ट चौथ्या षटकामधला आता शेवटचा एक बॉल मैदानामध्ये बाकी आहे. शेवटचा अंतिम चेंडू या ठिकाणी गोलंदाजसाठी निघणार आहेत. स्ट्राईकवरती तेजस दोंडे. पप्पू पाहायचं आपल्या टीमसाठी काय करतील. फुटे 47 धावेंवरती दाफलक. षटकामधला या ठिकाणी शेवटचा बॉल हॅट्रिक षटकारांची होईल का. इथे फसलाय, झेल होऊ शकते. ऑटो कॅच, ही झेल नाही तर मॅच आहे. दत्तात्रय दोंडे डीडीचा आजचा दिवस आपल्याला पाहायला भेटतोय. खरं तर ही कालच्या आबाच्या धाब्यावरचं काळं मटण आणि ते काळं मटणाची ताकद आहे. आणि सोन्याने जी काल नेट प्रॅक्टिस दिली मला वाटतं त्याचा कुठेतरी आता फायदा झालेला आहे. खरं तर सुनील बापू बरोबर मॅच हारल्यानंतर तो आलन बापूच्या पाया पडलाय, गणपत मामाचा आशीर्वाद घेतलाय आणि शेगावची कचोरी 4 कचोऱ्या दत्ताने खाल्लीत. त्यामुळे मला वाटतं आज या ठिकाणी निश्चितच त्याचं बॅटिंग चांगली होते, क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे. इथे षटक क्रमांक मैदानामध्ये संपलं चौथं. 24 बॉलचा खेळ संपलेला आहे. टीमची धावसंख्या 47 या आकड्यावरती. शेवटच्या 6 बॉलचा खेळ आता मैदानामध्ये बाकी आहे. खरं तर अनिकेत दोंडे नक्की शिकवतात काय हे खूप महत्वाचं आहे. शेवटच्या 6 बॉलचा खेळ मैदानामध्ये आता बाकी असेल आणि गोलंदाजी एंडवरती इथे प्रवीण शिरगावकर गोलंदाजीसाठी आलेले आहेत. एकीकडे दुसऱ्या एंडवरून धावा कमी येत असताना एकीकडे तेजस दोंडे मात्र धावांचा कुटत होता आणि तो मात्र या ठिकाणी चित्तस्तंभूच्या आश्रयाला गेलेला. शेवटच्या 6 बॉलचा खेळ मैदानामध्ये बाकी आहे. नवीन फलंदाज या ठिकाणी प्रशांत दोंडे आहे. षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल स्ट्राईक वरती तुम्ही पाहताय. नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकेट वरती. गोलंदाजी एंड वरती
प्रवीणचा शेवटच्या षटकामधला दरम्यानचा पहिला बॉल. इथे तुम्ही पाहताय फटकवण्याचा प्रयत्न, त्यावरती एक धाव घेतलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न घेऊन का क्षेत्ररक्षण चांगलं केलं, फेकी देखील चांगली या ठिकाणी पाहायला भेटते आणि तिथे पाहता पाहता 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. खरं तर या आतापर्यंतच्या इनिंगमध्ये जर पाहिलं तर विशालच्या बॅटमधून 1 षटकार 1 चौकार, तदनंतर तेजसच्या बॅटमधून 3 षटकार 1 चौकार आणि तदनंतर एकाही खेळाडूच्या बॅटमधून या ठिकाणी मोठा फटका नाही आहे. मैदानामध्ये जाऊयात. शेवटचं षटक या ठिकाणी चालू असताना खरं तर ह्या क्रीडांगणाची सोय ज्यांनी आपल्याला करून दिलेले आहे सन्माननीय लारा दादा, त्यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूयात. इथे तुम्ही पाहताय चांगला फटका शंकरच्या बॅटमधून आणि तदनंतर मात्र चेंडू सीमा रेषा पार छेरान षटकारांसाठी गेलेला आहे. 49 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. या ठिकाणी आपले सारसोई गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय लारा दादा यांच्या ठिकाणी शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी महाराष्ट्र पोलीस बापू धोंडे यांना विनंती करतो, सन्माननीय संदीपदादा शिरगावकर यांना देखील विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सन्माननीय लारा दादा यांच्या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. दादा धावसंख्या दाफलकावरती 55 धावा दाफलकावरती झालेल्या आहेत. खरं तर या आपल्या स्पर्धेसाठी सन्माननीय लारा दादा यांनी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या या ठिकाणी शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती होतोय. मी संदीपदा शिरगावकर यांना विनंती करतो, त्यांनी लारा दादा यांचा शुभ सन्मान करायचा आहे. सारसोई गाव खरं तर एक आदर्श गाव आहे आणि खरं तर जीवाला जीव लावणारी माणसं या गावामध्ये आणि त्यापैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय लारा दादा. अतिशय गोड असं व्यक्तिमत्व आहे. खरं तर आपल्या ह्या क्रिकेट स्पर्धेंना पश्चिम भागातल्या प्रत्येक तालुक्याला या ठिकाणी यांचं सन्मान यांचं सहकार्य असतं. जत मैदानामध्ये टीमची धावसंख्या 56 या आकड्यावरती. इथे चांगला फटका खेळला, हा देखील फटका सुरेख आहे आणि ते देखील धावा भेटतील 6. या षटकानंतर आता टीमची धावसंख्या थांबणार नाही. टीमची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 62 धावेवरती. बॅक टू बॅक 2 मोठे फटके. त्याचबरोबर क्रिकेट प्रेमी आमच्या दोंडेवाडी गावचे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय शिरगावकर त्यांच्या ठिकाणी शुभ आगमन आहे, त्यांचं हार्दिक स्वागत. सलग 3 षटकार शंकर दोंडे सेट ऑन फायर. 3 षटकार इथे तुम्ही पाहता. अगदी गचाळ गोलंदाजी, खराब गोलंदाजी प्रवीण शिरगावकर यांची. 68 धावेवरती फलक आलेला आहे. 2000 रुपये सूरज चाचा यांच्याकडून या ठिकाणी आज 3 षटकारांसाठी जमा झालेले आहेत. 4 बॉलचा खेळ या ठिकाणी समोर तुम्ही निश्चितच पाहताय. सन्मान्य दत्तात्रय शिरगावकर या ठिकाणी आले, त्यांचं हार्दिक स्वागत. षटकामधला दरम्यानचा 5वा बॉल. 5वा षटकार लागेल का? आणि 5वा षटकार देखील इथे मैदानामध्ये येतोय. अगदी बॅट खाली बॉल, प्रत्येक बॉल सेम लेंथ सेम लाईन आणि तुम्ही पाहताय 4 षटकार आतापर्यंत आले 5 बॉलमध्ये. शेवटचा 1 बॉल आता मैदानामध्ये बाकी असेल. शेवटचा बॉल 1 बाकी आहे. हा जर षटकार मारला सुनील बापू धोंडे यांच्याकडून 1001 रुपये. हा षटकार जातोय का? आणि ते हा देखील षटकार आलाय. 5 षटकार. तेरा चेंडूचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि किती धावा? 13 चेंडूमध्ये 41 धावा शंकर यांनी खेळलेल्या आहेत. उत्कृष्ट बॅटिंग त्यांनी केले, त्यांचं कौतुक आहे. टोटल धावसंख्या झालेली आहे 80. या ओव्हरला 33 धावा.
इथे मैदानामध्ये थोडेसे आयोजक कमिटीला विनंती, बारक्याजवळ एक डॉक्टर पाठवायचा आहे, परंतु मॅच होऊ शकते पहा, मैदानामध्ये काही होऊ शकतं. क्रिकेट आहे, क्रिकेट इज अ गेम ऑफ अ चान्स. खरं तर नितीन दादा उर्फ बारक्या यांचा तर ब्लड प्रेशर थोडंसं हाय झालेलं आहे, कारण त्यांनी जीव ओतला होता मॅचमध्ये. परंतु मॅचमध्ये काय होऊ शकतं, 80 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत आणि 92 धावा इथे झालेल्या आहेत, त्यामुळे काही होऊ शकते. बारक्या इथं सांगतोय आम्ही जिंकणार आणि आम्ही जिंकण्यासाठी चालू आहे. चला जवळत मैदानामध्ये 80 धावसंख्येचा विस्फोटक उभा केलेला हा तो डोंगर, आणि त्या डोंगराचा पाठलाग करण्यासाठी फलंदाज या ठिकाणी अजित आणि API ज्ञानेश्वर धोंडे जोडी मैदानामध्ये गेलेले आहे. करते या जोडीने बरेचसे रेकॉर्ड केलेत. मला खरं तर बापू मैदानामध्ये एक जोडी बघायची, आपले सुनील बापू धोंडे आणि API ज्ञानेश्वर धोंडे ही जोडीची बॅटिंग. खरं तर त्या जोडीच्या मी बॅटिंगचा फॅन आहे. आमचे अनिकेत धोंडे पण साहेब ते सांगत आहेत की मी त्यांची बघून बॅटिंग शिकलेलं आहे. इथे खरं तर दत्तात्रय धोंडे याच्यावरती आता मॅच असणार आहे आणि दत्ता धोंडे यांचे बॅटिंग कोच या ठिकाणी आपल्या अनिकेत सरपंच धोंडे सोन्या इथे खरं तर मैदानामध्ये आता ती रणनीती आखत आहेत, कॅल्क्युलेटिंग करत आहेत. नेट प्रॅक्टिस रातभरची त्यांनी दिलेली आहे, त्या प्रॅक्टिसचा उपयोग आता दत्ता कुठल्या प्रकारे करतील हे पाहण्यासारखं असेल. परंतु प्रमोद धनावडे यांचे देखील आता हृदयाचे डोके वाढलेले आहेत. जत मैदानामध्ये प्रवीण या ठिकाणी एक प्रवीण 33 धाव्यांचा षटक हातून गेलेले आहेत. आता दुसरे प्रवीण आलेले आहेत. 30 बॉल मैदानामध्ये आहेत. 30 बॉलमध्ये उभ्या करायच्या आहेत. धावसंख्या निश्चितच तिथे 80 बॅटिंगसाठी आलेले आहेत API ज्ञानेश्वर धोंडे, आणि त्याचबरोबर साथ देण्यासाठी इथे तुम्ही पाहताय मिस्टर APPL मध्ये त्याला 3 वेळा मॅन ऑफ द सिरीज भेटले आणि गत वर्षी देखील 145 धावा ज्या खेळाडूंनी ठोकलेल्या आहेत. अजित धनावडे नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत. खरं तर अजितच्या नावावरती बरेचसे रेकॉर्ड तुम्ही पाहताय. बऱ्याचशा स्पर्धा, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, सिरीज या चषकाच्या म्हणजे दोंडवाडी प्रीमियर लीगमध्ये देखील बॉक्समध्ये बऱ्याचशा ट्रॉफीज अजितला भेटलेल्या आहेत. तो अजित नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. NMPL मध्ये देखील आपल्या नावाचा बोर तालुक्यामधला एकमेव खेळाडू हा होता. तुम्ही पाहता पहिल्याच बॉलवरती अगदी पॉईंटच्या डोक्यावरून खेचून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतोय पळतोय परंतु चेंडू थांबणार नाही. इथे बॅट्समन बापू यांनी देखील सांगितलेलं आहे की आम्ही देखील 80 धावा निश्चितच क्रॉस करू आणि जिंकण्यासाठीच निश्चितच ते मैदानामध्ये उतरलेले आहेत. अरविंद धोंडे या ठिकाणी मोन्यासाठी सांगत आहेत की मोन्या या ठिकाणी आपल्या चिखलगावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय दत्तात्रय दादा शिरगावकर यांच्या या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. त्यांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा. क्रिकेटची नित्यांत आवड त्यांना आहे. खरं तर रिकी पॉन्टिंग यांच्या नावाने ते फेमस होते, म्हणजे आमचे तर पॉन्टिंग या नावाने ते प्रसिद्ध होते पहिले, आणि त्यांच्या या ठिकाणी शुभ सन्मान आपण करणार आहोत.
बॅटिंग आणि गोलंदाजी ते खूप चांगले करायचे. त्यांच्या काळामध्ये लाईव्ह नव्हतं आणि फिल्डिंगमुळे त्यांना जॉन्टी रोड्स हे नाव देखील आम्ही दिलं होतं. मैदानामध्ये जाऊयात. महत्वपूर्ण मॅच आहे. 4 धावा दाफुलकावरती. षटका मधा दरम्यानचा पुढचा बॉल. एकीकडे गोलंदाज प्रवीण, दुसरीकडे आहेत बापू. हा फटका सुरेख आहे आणि इथे हे देखील बापू सेहत साठी हानिकारक आहेत. खरं तर जे बापू आपल्या इथे आहेत ना ते खरंच हानिकारक आहेत. कारण दोन्ही बापू ज्यावेळी गुन्हेगार भेटतात ना ते गुन्हेगार देखील बोलत आहेत बापू सेहत के लिए तो हानिकारक आहे. कारण एकीकडे आपले एपीए बापू ते देखील मोठे क्राईम ब्रँचला होते आणि हे दुसरे बापू त्यांचा काही नादच नाही. म्हणजे ठाण्यामध्ये गुन्हेगार कापतात दोन्ही नावांना आणि दोघांचे नाव बापूचे. आणि दुसरीकडे आमचे बापू दोंडे यांचे पीए अनिकेत दोंडे देखील या ठिकाणी आलेले आहेत. इथे हा चेंडू चांगला आहे. इथे चांगला चेंडूवरती सन्मान दिला. एक सिंगल. चांगलं कॅल्क्युलेट क्रिकेट इथे आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटते. एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या 9 या आकड्यावरती. चेंडू झालेत मैदानामध्ये 4. खरं तर आमच्या उजव्या बाजूला मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आलेले आहेत परंतु ते दिसतात केतन मात्रे सारखे. नंतर इथे आमचे फौजी खरं तर कॅम्प स्पेशलिस्ट आणि उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज दुसरे आमच्या धोंडवाडचे कृष्णा सातपुते आडव्या बेटीने खूप चांगली फलंदाजी जे करत असतात. अनिकेत दोंडे त्यांनी त्यांची तुम्ही बॅटिंग अगदी रायरेश्वर प्रीमियर लीगला काय बॅटिंग केली होती ते इथे बसलेले आहेत. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती. शेवटचा एक बॉल आता मैदानामध्ये बाकी आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सुशांतजी चौधरी मुंबई क्राईम ब्रँच त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आले. त्यांना विनंती आपण यायचं आहे. षटकाची समाप्ती होईल. षटक क्रमांक संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 10. आता 70 धाव्यांची गरज येणाऱ्या 24 बॉलमध्ये. म्हणजे 12 बॉल 35 12 बॉल 35 हे टार्गेट या ठिकाणी डोळ्यापुढे ठेवून खेळावं लागणार आहे. इथे नितीन बारक्या धोंडे यांना 201 रुपयाचं पारितोषिक योगेश भडा यांच्याकडून आलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे आपल्या नेतृत्वातून काहीतरी करा. पण खरंच हे दर्दी आहेत. म्हणजे आमचे प्रमोद भाऊ धनावडे असतील आमचे बारके असतील सुभाष तात्या धोंडे असतील सगळे दर्दी आहेत क्रिकेटसाठी. जत मैदानामध्ये षटक क्रमांक इथे पहिलं संपले 10 धावा. आता 70 धावा बनवायच्या आहेत. येणारे चेंडू असतील मैदानामध्ये निश्चितच 24 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी गोलंदाज आलेले आहेत ओमकार दोंडे मोन्या गोलंदाजासाठी स्ट्राईकवरती आहे अजित. इथे हा बॉल चांगला हाताळला आहे. इथे खरं तर ओमकारचं कौतुक करावं लागेल. चकवलंय आणि इथे आलेला हा डॉट बॉल. अजित दानवडे यांचा जो विकेट या ठिकाणी ओमकार दोंडे यांनी घेतला. शुभम पार्टे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. इथे विकेट नाही तर षटकार येणार आहे अजितच्या बॅट मधून. मला वाटतं शुभमने यासाठी पारितोषिक लावलं होतं. त्याचबरोबर आमचे सूरज कंक विशालजी शेवाळे यांच्या ठिकाणी आगमन आहे. त्यांचं पण हार्दिक स्वागत करूयात. धावसंख्या 16 या आकड्यावरती तुम्ही पाहताय. खरं तर बापू आणि अजित ही जोडी जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत मैदानामध्ये कुछ भी हो सकता है. कारण तो डायलॉग ऐकले का मौत को छूकर टक से आने वाली जोडी आहे. षटकामध्ये दरम्यानचा पुढचा बॉल. दुसरा षटक मैदानामध्ये चालू आहे. तिसरा बॉल. हा चेंडू देखील इथे चांगला फटका. क्षेत्ररक्षक इथे काय होत आहे मैदानामध्ये काय होत आहे. OUT आउट.
चला यानंतरची मॅचचा टॉससाठी यायचं दोन्ही कॅप्टनने. कैलासवासी विठ्ठल स्मृती 11 टीम आणि त्यांच्या विरुद्ध अन्वित 11. मैदानामध्ये नवीन फलंदाज दत्ता दोंडे आलेले आहेत. करता दत्ता दोंडे जोपर्यंत आहे आबाचं मटण काळं मटणाची ताकद मैदानामध्ये गेलेली आहे. हे फलंदाज काही करू शकतात. दत्ता जोपर्यंत आहे ना तोपर्यंत मैदानामध्ये काय होऊ शकतं. तेजस दोंडे यांच्या तालमीमध्ये तयार झालेला हा खेळाडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटतोय. करता विशाल दोंडे यांनी बॅटिंगची टिप्स दिलेली आहे आणि त्यानंतर बॅटिंग कशी करावी हे कुणी जर सांगितलं तर तेजस दोंडे यांनी सांगितलेलं दत्ता दोंडे यांना. आद्वित जर हारली ना तर बाहेर. आद्वित 11 इथे ॲव्हेंजर ना तर ॲव्हेंजर द एंड गेम असं आपलं झाले स्टोरी. व्हाईट वॉश नाही जिंकणार आपण आता. षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल स्ट्राईकवरती आहे. दत्ता 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये संपलेला आहे. ओमकार गोलंदाजी एनवरती. ते चांगला फटका घेतला दत्ताच्या बॅटमधून. क्षेत्ररक्षक दूरवरती अडवण्याचा प्रयत्न इथे होतोय. टॉस जिंकला आहे इथे कैलासवासी विठ्ठल स्मृती 11 टीमने. केतनजी तुमचा निर्णय काय. काय निर्णय काय बॉलिंग का बॅटिंग. इथे चांगला फटका खेळला. गॅप मध्ये फटका आहे. अडवण्याचा प्रयत्न केला जाईल परंतु थांबणार नाही. आज चेंडू थांबणार नाही. इथे फलंदाजाची काय बॅटिंग चालू आहे. दत्ता दोंडे आणि दुसरे जे फलंदाज आहेत त्यांनी जर ही मॅच मारली बापू यांनी तर रोख रुपये 5,000 रुपये आपले सुनील बापू दोंडे यांच्याकडून आहेत. 18 चेंडू 59 धावा. खरं तर दत्ता दोंडे यांची फलंदाजी जर तुम्ही पाहिली म्हणजे माउंटेन ड्यू सारखी फलंदाजी त्यांची आहे. डर क्या घ्यायची ते. 18 चेंडू 59 धावा हे समीकरण तुम्ही मैदानामध्ये पाहताय. प्रत्येक ओव्हरला 20 धावा या ठिकाणी कुटाव्या लागणार आहेत. चला मॅच जरा फास्ट घ्या कारण आपल्याला 5 वाजता मैदान खाली करायचं. तेजस चला मैदानामध्ये पंच चालू करा ना. मॅच 5 वाजता मैदान खाली करायचं. 4 वाजले 1 तासामध्ये काय 3 मॅचा होणार का तुमच्या 4 मॅचा. चांगला फटका खेळला गॅप मध्ये आहे आणि ते चेंडू 1 बाउन्स हा देखील सीमारेषा क्लिअर करत चौकार. खेळाडूला काय दुखापत झाली बघा बरं. अनिकेत कुठे गेला. अनिकेतला कळतं त्यातलं फिजिओ. अनिकेत दोंडेचा मैदानामध्ये डॉक्टर निलू अप्पा
खास वेस्ट इंडिजवरून ते डॉक्टर आणलेले आहेत आपण. त्यांचं नाव निल्स निल्स स्मिथ आहे त्यांचं आडनाव. पण ते आम्ही इथं आणल्यानंतर निलेश दानवडे यांनी आप्पा आणि दोंडे केले त्यांचे. स्टीव्ह स्मिथ यांचे भाव आहेत. वेस्ट इंडिजच्या स्टीव्ह स्मिथ यांचे चुलत भाव आहेत निल्स. सतरा बॉलमध्ये येथे तुम्ही पाहता अगदी धावसंख्या बनवायच्या आहे त्या 69 का 59 59. हा चेंडू देखील इथे डॉट येतोय. कुठेतरी दत्तानी स्ट्राईक वरती येणं गरजेचं आहे कारण दत्ता कुछ भी कर सकता है. आजचा दिवस खरंच दत्ताचा आहे. दत्ताचा तुषार दोंडेचा आजचा दिवस आहे. आणि खरं तर त्यांच्या मागं दत्ता दोंडे असतील किंवा तुषार दोंडे असतील यांना नेट प्रॅक्टिस देण्याचं श्रेय कोणाचं असेल तर अनिकेत दोंडे सोन्या यांचं. मैदानामध्ये जाऊयात. षटकामधा दरम्यानचा पुढचा बॉल. इथे हा फटका फसलेला आहे आणि तिथे तुम्ही पाहता अगदी जेल सुटले. त्यावरती एक धाव कंप्लीट केली गेली आहे. एका धावेनंतर टीमची धावसंख्या आता 26 या आकड्यावरती आलेली आहे. 28 माफ करा 28 या आकड्यावरती आले. त्रेपन्न धाब्यांची गरज. इथे हा चेंडू ब्लॉक मधला आहे त्यावरती एक धाव घेतली गेले. आता 52 धाब्यांची गरज मैदानामध्ये तू पाहता अगदी 13 बॉल मध्ये 52 धावसंख्या. ओव्हर संपले का? एक बॉल बाकी. एक बॉल तेजसने एक टाकलेला मग तो धरा ना तुम्ही. हा षटक संपले. शेवटचे बॉल मैदानामध्ये आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये आता आवश्यकता आहे 52 धाब्यांची. आणि ते बॉल तुम्ही मैदानामध्ये पाहता अगदी 12 बॉल आहेत आणि त्या 12 चेंडूंमध्ये 52 धावे आता बनवायच्या आहेत. गोलंदाजी यांवर तुम्ही पाहता अगदी षटक क्रमांक 4 पुन्हा एकदा ओमकार दोंडे गोलंदाजीसाठी. सिरियस खेळत नाही.
11 बॉलमध्ये 51 धाब्यांची गरज. या चेंडूवरती बिग हिट, चेंडू सीमा रेषा पार, रन. आलेल्या षटकानंतर टीमची धावसंख्या तुम्ही पाहताय 36-36 या आकड्यावरती आले. मॅच मध्ये काय होऊ शकतं, मी अगोदर देखील बोललो होतो जास्तीत जास्त स्ट्राईक दत्ताने खेळली पाहिजे आणि दत्ता इथे तुम्ही निश्चितच पाहताय अगदी षटकार खेचतोय. छत्तीस धावेंवरती धावफलक. षटकामध्ये दरम्यानचा पुढचा बॉल, इथे विकेट करण्याचा प्रयत्न. एस्टनच्या पाठीमागे चान्सेस होते परंतु ड्रॉप झाला. प्रयत्न चांगला होता तेजसचा. आलेला डॉट बॉल आणि या डॉट बॉल तुम्ही पाहता अगदी 9 चेंडू आता शेवटचे बाह्य बाकी आहेत आणि 9 चेंडूमध्ये बऱ्याचशा धावसंख्येची गरज. 9 चेंडूमध्ये 45 धावा, 9 चेंडू 9 षटकार. इथे इतिहास घडवेल का दत्ता? हा फटका देखील सुरेख आहे. इथे झेल होण्याची शक्यता आणि ते खराब क्षेत्ररक्षण होत आहे. गचाळ फलंदाज क्षेत्ररक्षण या ठिकाणी तुम्ही पाहताय अगदी चौकार येत आहे. एक एक धाव खूप महत्वाची आहे रन रेटसाठी. आता तुम्ही पाहताय इथे चौकार गेलेला आहे. या चौकानंतर टीमची धावसंख्या अगदी 40 या आकड्यावरती. षटकामधला अजूनही शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 8 बॉल 41. इथे हा चेंडू मिस फिल्डिंग, त्यावरती एक धाव कंप्लीट केला. दुसरी धाव होते का? मॅच होऊ शकते पहा. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली. तिसरी होईल का? तिसरी धाव आणि इथे तुम्ही पाहता की 2 धावेवरती समाधान मानावं लागतंय. खरं तर हे जे प्रदर्शन आहे हे प्रदर्शन कुठेतरी निगेटिव्ह टीममध्ये निर्माण करते. तुम्ही जरी जास्त धावसंख्येचा पाठलाग करत असाल, तुमची जर ही अवस्था होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये टीमवरती वाईट परिणाम होऊ शकतात. तिथे 42 धाव्यांवरती धावफलक आलेला आहे. 7 चेंडू 39 धावा. इथे षटकार आला तर पहा 6 बॉल 33. चांगला फटका खेळला गॅपमध्ये, त्यावरती एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होतोय. दुसरी धाव कंप्लीट केले आणि या 2 धाव्यानंतर टीमची धावसंख्या आता 44 वरती. शेवटचे बॉल मैदानामध्ये आहेत 6 बॉल. खरं तर शेवटचे 6 बॉल जे प्रवीण यांनी टाकले होते ते कुठेतरी महागात ठरलेत. ते चेंडू जर सेफ निघाले असते तर आता इथे कदाचित टीम जिंकली असती योगेश स्मृती टीम. शेवटच्या 6 बॉलमध्ये 30 धावा आल्या, त्याच 30 धावा आता नडलेल्या आहेत. शेवटच्या 6 बॉलचा खेळ आता मैदानामध्ये बाकी आहे. 44 धाव्यांवरती तुम्ही पाहता एक गडी विकेट बाद झालेला आहे. अंतिम 6 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये बाकी. फलंदाजीवरती ज्ञानेश्वर बापू आहेत. बापू इथे रेकॉर्ड घडून आणतील का? परंतु त्यासाठी बापू होऊ शकतात. फक्त लेग साईडला तुम्हाला आता षटकार खेचावे लागणार आहेत. शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी गरज आहे 6 चेंडू 37. 6 चेंडू 6 षटकार. पहिला बॉल इथून पाहता अगदी डॉट बॉल येतात. 5 बॉलमध्ये 37 धावसंख्या. चला यानंतर नेक्स्ट मॅच असल्यामुळे आपण जिंची नेक्स्ट मॅच आहे त्यांनी लवकरात लवकर या. इथे कैलासवासी विठ्ठल स्मृती 11 टीमने गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे. यानंतर आपल्याला ज्याच्या इन ॲक्शन आपल्याला पाहायला भेटणार आहेत.